नमस्कार मित्रांनो, मी आपला रिअल एस्टेट कोच आणि कन्सल्टंट आलोक बगाडे. मित्रांनो, आज मला सनराइज कन्स्ट्रक्शन ह्या डेव्हलपरचे एजीएम मिस्टर प्रवीण राणे यांनी त्यांच्या प्रोजेक्टवरती बोलवलेलं आहे. तर त्या प्रोजेक्टच्या रिगार्डिंग आणि त्या प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी मी सनराइज कन्स्ट्रक्शन यांच्या प्रोजेक्टवरती आलेलो आहे. आणि आज माझ्यासोबत आहेत सनराइज कन्स्ट्रक्शनचे एजीएम मिस्टर प्रवीण राणे. मिस्टर प्रवीण राणे, आपले शुभश्री ग्रुप या चॅनलवरती मी स्वागत करीत आहे. कसे आहात आपण? मस्त. ओके प्रवीण सर, एका थोडक्यामध्ये तुमच्याबद्दल आणि तुमच्या कंपनीच्या हिस्ट्रीबद्दल आमच्या ऑडियन्सला इन्फॉर्मेशन द्या. नमस्कार, माझं नाव प्रवीण राणे. मी ओव्हरऑल सेल्स बघतो प्रोजेक्टचा. सनराइज कन्स्ट्रक्शन ही आमची कंपनी आहे. ॲज अ डेव्हलपर आम्ही 32 इयर्स पासून मार्केटमध्ये आहोत. सो आमची 32 वर्षाची लेगसी आहे. सो आम्ही जे पण डेव्हलपमेंट केले, प्रिव्हियसली आम्ही वेस्टर्नला डेव्हलपमेंट केलेलं आहे, सेंट्रलला केलं आहे, ज्यामध्ये गोरेगाव, malaड, घाटकोपर, बोरिवली ह्या एरियामध्ये आमचं खूप मोठं डेव्हलपमेंट झालेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही डोंबिवलीमध्ये आलो आहे वेस्टर्न कन्सेप्टमध्ये. वेस्टर्नचा जो कन्सेप्ट आहे, लॉंग आणि मोठे कार्पेट्सवाले फ्लॅट्स आम्ही अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि आमचा प्रोजेक्ट बेसिकली लोडन सिटीमध्ये येतो. सो लोडन सिटीमध्ये इनफॅक्ट म्हणजे 25 एकरमध्ये आमचे जवळजवळ 12 ते 13 टावर येणार आहेत, ज्यामधले फेज 1 आम्ही डिलिव्हर केलं आहे. 2 टावर आमचे ऑलरेडी डिलिव्हर झालेले आहेत. येस. ओके मित्रांनो, लक्षात घ्या की वासुदेव कुशलानी सरांनी डोंबिवलीमध्ये हा त्यांचा 25 एकरचा प्रोजेक्ट घेऊन आलेले आहेत आणि तेही लो डेन्सिटी प्रोजेक्ट आहे. यांनी सांगितल्याप्रमाणे डेव्हलपरची 32 वर्षाची लिगसी आहे. तर लिगसी हा खूप मोठा मॅटर आहे की जेव्हा तुम्ही कोणत्याही डेव्हलपर्सकडे आपला फ्लॅट घेणार तर त्याची लिगसी, त्याची हिस्ट्री बघणं हे खूप गरजेचं असतं. प्रवीण सर, आपला हा जो प्रोजेक्ट आहे की जो प्रोजेक्ट तुम्ही मला सांगितला की सनराइज सॉलिटर्स, येस, हा प्रोजेक्ट तुम्ही डोंबिवलीमध्ये घेऊन आलेला आहे. याच्या अगोदर सुद्धा सरांनी याच टाउनशिपमध्ये काहीतरी 2 टावर माझ्यामध्ये डिलिव्हर केलेले आहेत. ओके, त्या कधी चालू केलेल्या होत्या आणि कधी त्याचं पोझिशन दिलेलं आहे? बेसिकली प्रोजेक्ट जो आहे, आम्ही जो स्टार्ट केला होता सनराइज कन्स्ट्रक्शनचा पहिला प्रोजेक्ट सनराइज सुप्रीमस, हा आमचा 2021 ला स्टार्ट झाला होता. आणि त्याचं डिलिव्हर केले प्रोजेक्ट आम्ही मिड ऑफ 2024. सो बेसिकली आम्ही 3.5 वर्षामध्ये पहिला प्रोजेक्ट आमचा डिलिव्हर केलेला आहे, फेज 1. सो लो डेन्सिटीमध्ये बेसिकली फेज वाईज काम होतं. आता एक फेज आमचा डिलिव्हर झालाय, आता सेकंड फेज आम्ही करतो आहोत. फेज 1 मध्ये आमचे जवळजवळ 250 फॅमिली राहतात आहेत प्रोजेक्टमध्ये. सो फेज 2 आम्ही जो चालू केला हा 3 एकरमध्ये आमचा फेज आहे, ज्यामध्ये एक टावर आता आमचा कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. त्याचे आमचे 21 स्लॅब कंप्लीट झाले, 22 स्लॅब आहेत आणि सेकंड टावरचं आमचं फुटिंगचं काम चालू आहे. लो डेन्सिटीचा ऍडव्हान्टेज असा असतो की सर, बेसिकली कसं असतं, लो डेन्सिटीमध्ये आपल्याला जे प्रोजेक्ट असतात ते तुम्हाला लार्ज आणि स्पेशियस असतात. त्यामध्ये काही कंजेस्टेड नसतं ऍज पर दी डेव्हलपर. आता काही डेव्हलपर आहेत जे तुम्ही बघत असाल डोंबिवलीमध्ये, ज्यांच्याकडे 25 एकरचे लँड पार्सल आहेत, तर त्यांनी 7-7 माळ्याचे खूप प्रोजेक्ट बनवले. सो त्याच्या कंपॅरिझन मध्ये आम्ही फक्त आणि फक्त 12 ते 13 टावर प्लॅन केलेले आहे, ज्यामध्ये फक्त फेज 1 आमचा 2.5 एकर मध्ये डिलिव्हर झालाय. त्याच्यामध्ये 2 टावर आमचे डिलिव्हर झालेले आहेत. ओके आणि लोक राहतात. सो स्मूथली ऑपरेशन आहे. फेज 2 आमचा चालू आहे आता, ज्यामध्ये एका टावरचे 22 स्लॅब कंप्लीट झाले. 21 ते 22 स्लॅब कंप्लीट झाले ऑलमोस्ट. सो आम्ही ह्याचं पण पोझिशन अर्लियर देणार आहोत. ओके, याचं सांगायचं म्हणजे की सरांनी जे आहे एक 3.5 वर्षामध्ये सनराइज सुप्रीम हा डिलिव्हर केला. त्याच्यानंतर त्यांनी सनराइज सॉलिटर चालू केलेलं आहे. आणि सनराइज सॉलिटरचं जर तुम्ही काम सरांनी मला सांगितलं की जवळजवळ 22 स्लॅब कंप्लीट झालेले आहेत. कंप्लीटेड आहे ना मित्रांनो, कंप्लीट झालेले आहेत 22 स्लॅब. आणि आता त्याच्यामध्ये जी दुसरी विंग आहे त्याचं फुटिंगचं काम सुद्धा झालेलं आहे. म्हणजे आज माझ्यामध्ये त्याचं भूमिपूजन पण, ओके, त्याचं भूमिपूजन पण आज आहे. त्या भूमिपूजनासाठीच मी इकडे आलेलो होतो. प्रवीण सर, माझा प्रश्न असा आहे, आपण
जो प्रोजेक्ट आणलाय सनराइज सॉलिटर, राईट. याची कनेक्टिव्हिटी एक्झॅक्टली काय आहे? कारण की काय माहिती का, डोंबिवलीमध्ये आजकाल जे प्रोजेक्ट जे चालू आहेत ती कमीत कमी 5 किलोमीटरच्या स्टेशन पासून लांब आहेत. काही प्रोजेक्ट जे आहेत हे 10-10 किलोमीटरच्या लांब आहेत. तुमच्या प्रोजेक्टची अशी काय कनेक्टिव्हिटी आहे की काय खासियत आहे? सर बेसिकली कसं आहे, आपला प्रोजेक्ट हा कल्याण शिलफाटा रोड जो आपला मार्ग आहे, म्हणजे जो ऍक्टिव्हली अप्रोच रोड आहे, म्हणजे जो रेग्युलर बेसिसवर चालू आहे 24/7. ओके, हा. जो सगळ्यात जास्त एक्सप्रेस होतो कल्याण शिलफाटा रोड, ह्याला शिलफाटा रोड बोलला जातो बेसिकली. सो आपला प्रोजेक्ट तिथून हार्डली 100 मीटरच्या डिस्टन्सवर आहे. ओके. कल्याण शिलफाटा रोडवरून. इनफॅक्ट आपल्याकडे एक मेट्रो स्टेशन पण 100 मीटर्स वरती आहे. ओके. जो तळोजा कल्याण मेट्रोचा प्रकल्प चालू आहे, त्याच्या इनफॅक्ट त्याच्या प्रोजेक्टच्या मेट्रोच्या अपोजिटच आपला प्रोजेक्ट म्हणजे आणि मेट्रो टाउनशिप प्रोजेक्ट. मेट्रो 12च्या बाजूला. येस येस राईट. सो टाउनशिप प्रोजेक्ट आहे. सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज की आपल्या प्रोजेक्ट मध्ये आपल्या टाउनशिप पासून आपल्याला 3 स्टेशनची कनेक्टिव्हिटी आहे. ओके. एक स्टेशन आहे जो एकदम कनेक्टिव्हिटी आहे तो ठाकुर्ली, दुसरा आहे आपला डोंबिवली आणि तिसरा आहे आपला कल्याण. ओके, हा. ही आपली स्टेशन कनेक्टिव्हिटी आहे, जे रेग्युलर सीएसटी या वेस्टर्नला या सेंट्रलला जी लोक कामासाठी जातात त्यासाठी ही इझिली कनेक्टिव्हिटी आहे. कल्याण शिलफाटा रोडचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज असा आहे की तिथे 24/7 एक्सेस आहे. त्यामध्ये तुमचे शेअरिंग ऑटोज आल्या, बसेस झाल्या, ज्या इझिली अवेलेबल आहेत. ओके. प्रोजेक्टचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज असा आहे की फ्युचरमध्ये आपण जो फेज 2 डिलिव्हर करतो त्यामध्ये आपण सेटल बस पण दिलेल्या आहेत लोकांना कामावर जाण्यासाठी, ज्या आपल्या मॉर्निंगला एक 5 वाजल्यापासून स्टार्ट होतील ते रात्री 11 वाजेपर्यंत सेटल बसेस असतील, ज्या आपल्या डोंबिवली स्टेशनला जाणार. त्याशिवाय ग्रोसरी शॉप आणि इझिली एक्सेस साठी मेट्रो मॉल हार्डली 300 मीटरच्या डिस्टन्सवर आहे. 500 मीटरच्या डिस्टन्सवरती डीमार्ट आहे. ओके, हा. सो सुपर मार्केट पण अवेलेबल आहे. ओके. आणि सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज प्रोजेक्टचा की आपला डॉन बॉस्को स्कूल प्रोजेक्टच्या आतमध्येच दिला आहे. येस. सो फ्युचरमध्ये जे पण मुलं स्टडी आणि जे पण स्कूल साठी अप्रोच करतात त्याच्यासाठी डॉन बॉस्को स्कूल पण प्रोजेक्टच्या आत आहे. सो कनेक्टिव्हिटीची गोष्ट कराल तर ठाकुर्ली स्टेशन हार्डली 10 मिनिटच्या डिस्टन्सवर आहे. कल्याण स्टेशन आपलं 15 मिनिट्स, कल्याण ईस्ट स्टेशन आपलं 15 मिनिट्सच्या डिस्टन्सवर आहे आणि डोंबिवली स्टेशन आपलं 10 to 15 मिनिट्सच्या डिस्टन्सवर आहे. ओके, म्हणजे तिन्ही स्टेशनच्या बरोबर मिडल मध्ये आपला प्रोजेक्ट येतोय. येस, परफेक्ट. म्हणजे कल्याण स्टेशन, डोंबिवली स्टेशन आणि ठाकुर्ली स्टेशन Yes. यांच्यामध्ये आणि भविष्यातले जे मेट्रो स्टेशन आहे Yes. त्याच्यापासून हार्डली माझ्यामध्ये 3 मिनिटाचं डिस्टन्स असेल. अप्रॉक्सिमेटली 2 मिनिट्स पकडून चालत. ओके, म्हणजे मी जे बोलतो ते 3 मिनिटं पण खूप झाले मित्रांनो. इनफॅक्ट तुमच्या फ्लॅट मधून तुम्हाला मेट्रो एक्सेस दिसेल. ओके. इझिली. ओके. म्हणजे हार्डली एक 300 मीटरच्या डिस्टन्सवर आहे मेट्रो स्टेशन आहे. गोलवली म्हणून मेट्रो स्टेशन आहे. ओके. पिसावली आणि गोलवली 2 मेट्रो स्टेशन आहेत. बेसिकली दोन्ही 200 मीटरच्या डिस्टन्सवर. ओके, म्हणजे तुम्ही 2 मिनिटाच्या अंतरावरती या प्रोजेक्ट पासून आपल्या मेट्रो मध्ये जाऊ शकता. म्हणजे इतकी चांगली कनेक्टिव्हिटी आहे. 3 स्टेशनची कनेक्टिव्हिटी आहे. डीमार्टची कनेक्टिव्हिटी तुम्ही बोलाल. डॉन बॉस्को स्कूल तर प्रोजेक्टच्या प्रिमायसेस मध्येच येते. म्हणजे शाळा पण आणि मेट्रो मॉल जर पाहायला गेलं तर मेट्रो मॉल सुद्धा एक 300 मीटरच्या अंतरावरती आहे. म्हणजे प्रोजेक्ट जो आहे हे माझ्यामध्ये हार्ट ऑफ डोंबिवली असल्यासारखंच आहे की डोंबिवलीचं एक हार्ट, डोंबिवली आणि कल्याण दोघांचं अशा पद्धतीने आहे. सर, या ठिकाणी मी खूप मोठ्या टाउनशिप्स वगैरे पाहिलेल्या आहेत की डोंबिवलीमध्ये चालू आहेत, कल्याणमध्ये काही चालू आहेत. आपल्या डेव्हलपर्सनी अशा काय खास अम्युनिटीज दिलेल्या आहेत की इथल्या ग्राहकांना? अम्युनिटीच्या बद्दल आपण काय बोलू शकतो? सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे सनराज का घ्यावा म्हणून जर मला विचाराल तर मी तुम्हाला सांगेन की सगळ्यात मोठा आपला जो ऍडव्हान्टेज आहे तो फ्लॅट्स आहे. एका मिडल क्लास या अप्पर मिडल क्लास फॅमिलीला सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज असतो त्यांचं स्वतःचं घर, त्यांचा इंटरनल एक्सेस त्यांना खूप इम्पॉर्टंट असतो. सो त्यामध्ये आपण जे कॉन्फिगरेशन प्लॅन केले, सो 1 BHK आपला 520चा कार्पेट आहे. 520च्या कार्पेट मध्ये आपण 6 फूटची डेक कव्हर बाल्कनी दिलेली आहे. ओके, 6 फुटाची डेक कव्हर्ड बाल्कनी म्हणजे प्रत्येक रूमला बाल्कनी. येस, परफेक्ट. प्रत्येकाच्या हॉलला 520चा कार्पेट दिलाय आपण 1 BHK साठी आणि 2 BHK आपला 680चा कार्पेट आहे. 680चा. येस, त्यामध्ये पण आपण 6 फीटची कव्हर्ड डेक बाल्कनी दिलेली आहे.
सो डेक बाल्कनी आपली युएसपी आहे. हम्म. ज्या क्लायंट्सला रिक्वायरमेंट असते की मोठी हम्म. बाल्कनी एक्सेस Okay, हा, हा, करायला हा. फॅमिलीसाठी ती अवेलेबल आहे आपली. Okay. आणि कार्पेट साईज ओके. आपले मोठे मोठे कार्पेट आहेत. आता तुम्ही जर मार्केट स्टँडर्ड बघाल हम्म. आणि ऍज पर दी रेरा तुम्हाला 430 या 450 चे कार्पेट्स भेटतात. हम्म. त्या कम्पॅरिझन मध्ये आपण 520 चा कार्पेट क्या बात आहे. 520 चा कार्पेट आहे मित्रांनो आणि 680 चा 2 BHK चा कार्पेट आहे. म्हणजे इतका मोठा आणि प्लस हा कार्पेटला या 1 BHK ला आणि 2 BHK ला 6-6 फुटाच्या कवर्ड बाल्कनी आहेत. सहसा पाहायला गेलं ना डेव्हलपर्सने आता बाल्कनी काही डेव्हलपर्सने आता बाल्कनी देणंच बंद केलेलं आहे. बट सनराज कन्स्ट्रक्शन जे आहेत ना यांची सोचच खूप वेगळी आहे, सोचच खूप अलग आहे. हा विचार खूप वेगळा आहे. यांना आहे ना घर घरासारखं द्यावं असं वाटतं, माचिसच्या डब्यासारखं नाहीये. त्यामुळे सरांनी सांगितले की आमचा जो कार्पेट आहे ना 520 चा युजेबल कार्पेट एरिया आहे आणि 680 चा युजेबल कार्पेट एरिया 2 BHK चा आहे. सर मी तुम्हाला विचारलेलं होतं की अमेनिटीजच्या बाबतीमध्ये की डेव्हलपर्सने अशा काय खास अमेनिटीज दिलेले आहेत की त्याच्याबद्दल मला थोडक्यात आमच्या ग्राहकांकडे, कारण की काय सर तुम्हाला पण माहिती आहे की स्टँड अलोन जरी टावर असेल तर क्लायंटला अम्युनिटीची आवश्यकता असते. म्हणजे चिल्ड्रन्स प्ले एरिया किंवा समजा की काही क्लायंटचे तर स्विमिंग पूलच्या बद्दल सुद्धा आहे. आपण असं काय खास दिलेलं आहे की त्या ठिकाणी अम्युनिटीजचा उपभोग आपल्या कस्टमरने घ्यावा, अशा कोणत्या अम्युनिटीज आहेत? गुड क्वेश्चन सर. बेसिकली आपण सर्वच अम्युनिटी दिलेल्या आहेत. क्या बात आहे. सो आपल्या 20+ अम्युनिटीज आहेत प्रोजेक्टमध्ये. स्विमिंग पूल, ऑलिम्पिक स्विमिंग पूल दिलेला आहे क्या बात आहे. आपण. Olympic size चा swimming pool. येस, स्विमिंग पूल ऑलिम्पिक दिलेला आहे आपण. अडल्ट साठी, चिल्ड्रन साठी स्विमिंग पूल अवेलेबल आहे. आणि आपल्या अम्युनिटीज आहेत ह्या ज्या सगळ्या आहेत ते ग्राउंड फ्लोअरलाच आहेत. क्या बात आता आहे. खूप सारे डेव्हलपर आहेत जे स्टँडअलोन टॉवर प्लॅन करतात, ते टॉप वरती अम्युनिटीज देतात आणि त्याचा तेवढा एक्सेस पण होत नाही. हम्म. त्या कम्पॅरिझन मध्ये आपण ग्राउंड फ्लोअरलाच अम्युनिटी दिलेले आहेत. स्विमिंग पूल अवेलेबल आहे, फुटबॉल कोर्ट आहे आपल्याकडे, प्लस आपल्याकडे इंडोर गेमच्या अम्युनिटीज पण अवेलेबल आहेत. क्लब हाऊस आपण दिलेलं आहे. हम्म. जवळजवळ 2000 स्क्वेअर फीटचं आपलं क्लब हाऊस क्या आहे बात आहे. इंटरनल. 2000 स्क्वेअर फीट. येस. ओके. सो ते पण इंटरनल दिलंय. आपण एक मंदिर पण प्लॅन केलेलं आहे हम्म. प्रोजेक्टच्या आतमध्ये. प्लस आपण कमर्शियल प्लॅन केलंय प्रोजेक्टच्या आतमध्ये, ज्यामध्ये आपल्या इन्क्लुडिंग ग्रोसरी शॉप, ज्या डेली रुटीन साठी ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या अवेलेबल करून देणार आहोत आपण प्रोजेक्टच्या आतमध्ये. सो या टाउनशिप मध्ये बेसिकली तुमचं सगळं काय तुम्हाला जे ऍज अ फॅमिली जे काय रिक्वायर आहे तुम्हाला ते सगळं काय इझिली भेटून जाईल. ओके मित्रांनो बघा की डेव्हलपर्सने 20+ अम्युनिटीज दिलेल्या आहेत आणि 20+ अम्युनिटीज मध्ये जर महत्वाची गोष्ट जर पाहायला गेलं तर ऑलिम्पिक साइज स्विमिंग पूल. सरांनी ऑलिम्पिक साइजचा स्विमिंग पूल दिलेला आहे. ग्रॉसरी शॉप्स दिलेले आहेत. म्हणजे प्रोजेक्टच्या आतमध्ये तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. म्हणजे तुमचे डेली नीड्सचे जेही सामान असेल हे तुम्हाला प्रोजेक्टच्या आतमध्येच मिळणार आहे. प्रवीण सर, कन्स्ट्रक्शनच्या बाबतीमध्ये बोलायचं गेलं काय की आजकाल क्लायंटला आहे ना घर दिलं जातं, परंतु क्वालिटी ज्या पद्धतीने पाहिजे, भले रेरामध्ये सांगितलं असेल की डेव्हलपर्सने चांगली क्वालिटी दिली पाहिजे, पण आजकाल मी असे काही डेव्हलपर्स बघतोय ते त्यांचे लिकेजेसचं प्रमाण जास्त आहे. क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शनच्या बाबतीमध्ये ते हलक्या प्रतीचं सामान यूज करतात. तुम्ही अशी काय आमच्या कस्टमर्सला किंवा ग्राहकांना क्वालिटीच्या बद्दल तुमच्या डेव्हलपर्सनी काय असं दिलेलं आहे, क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शनच्या बद्दल तुम्ही काय सांगाल तुमच्या प्रोजेक्ट? सर बेसिकली तुम्हाला सांगायचं झालं तर मी आज इन रिअल इस्टेट मी पण जवळजवळ 8 ते 10 वर्ष काम केलं. बरं. सो मी पण भरपूर एक्स डेव्हलपर्स बघितले, त्यांच्याकडे मी काम केलं. हम्म. सो डेव्हलपरच्या मेजरली कंप्लेंट्स येतात, नो डाऊट. क्लायंटच्या पण कंप्लेंट्स येतात डेव्हलपर्सला घेऊन की एकदा पोझिशन दिल्यानंतर डेव्हलपर इंटरफेअर पण नाही करत. बरं. पण आपल्या प्रोजेक्टचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज सांगतो सर, आपण रियालिटीवर बिलीव्ह करतो. त्याच्यामध्ये आपण फेज 1 ऑलरेडी डिलिव्हर केलं, ज्यामध्ये आपल्या 250 फॅमिली ऑलरेडी राहतात आहे. बरं. त्यामुळे ट्रस्ट आपण ब्रेक करूच शकत नाही. ते राईटच आपल्याला माहिती. त्यानंतर लोडेन सिटीमध्ये आता आपला सेकंड फेज चालू आहे. त्यानंतर माझा फेज 3 येणार आहे सर. त्यानंतर मी फेज 4 प्लॅन केलाय आणि प्लस मी बंगलो पण प्लॅन केलाय.
सो आम्ही हळूहळू अपग्रेड करतोय स्वतःला, जेणेकरून आम्ही एकदम लक्झरी लाईफस्टाईल मध्ये जाणार आहोत फ्युचरमध्ये. आणि तुम्हाला सांगतो, या प्रोजेक्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो 200% ऍज पर दी माय एक्सपिरियन्स तुमचं एक्झिट अप्रिशिएशन खूप असेल सर. ओके ओके. आता पण जे आमची लोक आहेत फेज 1 मध्ये जी लोक राहतात त्यांचं पण जे अप्रिशिएशन आहे आता त्यांच्या फ्लॅटचं, ते पण आपलं 25% आहे. ओके ओके. आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटी म्हणाल तर आपण कन्स्ट्रक्शन क्वालिटी मध्ये काही कॉम्प्रोमाइज केलं नाही, कारण क्लायंट्स बरोबर आपण एवढे ट्रान्सपरंट आहोत की आपण ऍक्च्युअल साईटवर नेऊन क्लायंटला फ्लॅट दाखवतो. ओके ओके. त्यांची घरं त्यांना कशी भेटतील, काय डायरेक्शन मध्ये भेटतील, त्यांची फ्लॅट साईज काय असेल, ते सगळं काय आपण एक्सप्लेन करतो आणि तेवढी ट्रान्सपरन्सी आपल्याकडे आहे. सो क्लायंटनी स्वतः व्हिजिट करून बघावं आणि त्यानंतर निर्णय घ्यावा. आणि आपण रिअली सांगायचं झालं तर सर, आपण बेसिकली ना क्वांटिटीवर कामच नाही करत, आपण क्वालिटीवर काम करतो. त्यामुळे आपला जो ऑडियन्स पण आहे ना, तो पण क्वालिटी असतो सर. ओके. म्हणजे मित्रांनो बघा, सांगायचं म्हटलं तर की डेव्हलपर जे आहेत ना, हे डेव्हलपर्स क्वालिटीवरती बिलीव्ह करतो. प्रवीण सर, मी ऐकलेलं आहे की सरांचा मुलगाच काहीतरी आर्किटेक्चर आहे. राईट. ओके. राजीव कुशलानी सर आहे, हा. ते सगळं काय प्लॅन करतात. ओके. म्हणजे सेल्स ऑफिस पण त्यांनीच प्लॅन केलं. क्या बात आहे, क्या बात आहे. Yes, yes. एकदा नक्कीच मित्रांनो, ह्या प्रोजेक्टचं आहे ना, तुम्ही सेल्स ऑफिस पण बघा आणि यांचा सॅम्पल फ्लॅट पण बघा. कारण की सरांचे जे विचार जे आहेत ना, आपली सोच, सर्वसामान्य माणसाची सोच जिथे संपती ना, तिथून या सरांची सोच चालू होते. म्हणजे तुमच्या लक्षात येईल ह्यांचा फ्लोअर प्लॅन बघितल्यावरती. मी काय बोलतो प्रवीण सर, की बघा 1 BHK तर सर्वजण देतात आहे, 2 BHK पण देतात आहे. तुमच्याकडे काय असे काही जोडी फ्लॅटचं वगैरे काय ऑप्शन आहे का? 3 BHK तुम्ही आता मला बोलले की आम्ही बंगलो पण आम्ही देणार आहोत. बरोबर आहे. जर समजा की कोणाचं बंगलोचं हे नसेल, बजेट नसेल, तर अशा क्लायंटसाठी काय 3 BHK 4 BHK असं काय कन्सेप्ट आपल्याकडे आहे का? किंवा जोडी फ्लॅटचा काय कन्सेप्ट आहे का? सर, आपण बिगेस्ट कार्पेट मध्ये 1040चा एरिया देतोय आपण. 1040 आपला कार्पेट आहे, ज्यामध्ये आपली जी डेक कव्हर बाल्कनी ती 20 फुटाची आहे. 20 फीट्स. येस, राईट. म्हणजे तिथे क्रिकेट खेळू शकतात. परफेक्ट. तो प्रॉपर एक तुमचा लॉन होऊन जाईल, त्यामुळे तुम्ही सेटिंग करू शकता. फॅमिली एक्सेस असेल तर जनरली बघा सर, आज जे 3 BHK पण मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ना, ते 800 फीट आहेत, 900 फीट आहेत. बरोबर. त्याच्या कम्पॅरिझन मध्ये आपण जे दिलंय 520चा 1040चा कार्पेट दिलंय. ओके. म्हणजे जोडी फ्लॅटचं एक ऑप्शन आहे, म्हणजे 3 BHK इथे करू शकतो. म्हणजे क्या बात आहे. आपण बेसिकली सर जो प्रोजेक्ट आणि जो कार्पेट प्लॅन केलाय ना, तो जनरली आपण कसं ऍज अ डेव्हलपर आहे ना, आपण 6 महिने स्वतः मार्केट रेकी करतो. ज्यामध्ये आमचे इंजिनियर, आमचे आर्किटेक्ट, आमची सेल्स टीम मार्केट एरियाचं सराउंडिंग मार्केटचं रिसर्च करून आपण फ्लॅट प्लॅन करतो, R&D करून. त्याच्या अकॉर्डिंग आपण फ्लॅट प्लॅन केलेले. आणि ह्या लोड अँड सिटीचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज काय माहितीये का, आपण प्रोजेक्ट मध्ये सगळं काय दिलं जे क्लायंटला हवंय ते. हो. एक जी फॅमिली असते त्यांना जे रिक्वायर आहे की त्यांच्यामध्ये जर एखादा हस्बंड असेल, एखादा मुलगा असेल, जर तो बाहेर कामासाठी जरी गेला तरी त्याच्या आई वडील, त्यांची वाईफ, त्यांची मुलं डिस्टर्ब नाही म्हणून त्याचं आपण सगळं प्लॅन केलेलं आहे. ओके. प्लस आपण 25 लाख लिटर पाण्याची टाकी पण प्रोजेक्ट मध्ये दिली. 25 लाख. येस सर. ओके. सो पाण्याचं काही त्रास नाहीये ना, लाईटीचा काही त्रास आहे, सगळं काय अवेलेबल आहे. ओके. प्रवीण सर, ही गोष्ट झाली तुमचे कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत, अमेनिटीजच्या बाबतीत, कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत. मला एक गोष्ट सांगा की हे जे प्राइसिंग आपण काय घेऊन आलेला आहात? कारण की आपण सगळं बोललो, प्राइसिंगच्या बद्दल काय बोललोच नाही. प्राइसिंग काय आपण घेऊन आलेलं आहे? आपण ह्या प्रोजेक्ट मध्ये अफोर्डेबल प्राइस मध्ये लक्झरी लाईफस्टाईल देतो. अफोर्डेबल म्हणजे नेमकं काय? अफोर्डेबल म्हणजे लो कॉस्ट आणि लक्झरी लाईफस्टाईल. क्या बात आहे. येस. काय प्राइसिंग तरी सांगा. बेसिकली आपला जो 1 BHK आपण प्लॅन केला 44 lakhs ऑनवर्ड्स आहे. ओके. 44 लाख आणि प्लस टॅक्सेस. येस. फक्त 44 लाख टॅक्सेस मध्ये, तेही तुम्ही डोंबिवली स्टेशनच्या जवळ 520चा कार्पेट, ठाकुर्ली स्टेशन पासून 10 मिनिटावरती आणि कल्याण स्टेशन पासून फक्त 15 मिनिटावरती, आणि 25 एकरची टाउनशिप, आणि त्याच्यामध्ये फक्त 12 टॉवर्स. ओके. आणि तेही 44 लाखामध्ये. येस.
ओके 1 BHK आणि 2 BHK 2 BHK आपण प्लॅन केलंय 67 लॅक्स मध्ये. Okay. इनफॅक्ट आपले होर्डिंग पण तेच लागले आहे. आणि 3 BHK आपण प्लॅन केलाय 95 लॅक्स मध्ये. ओके आता 1 BHK 2 BHK आणि 3 BHK मध्ये आमचा ऍडव्हान्टेज असा आहे की 67 लॅक्स मध्ये जो 2 BHK प्लॅन केलाय याच्यामध्ये इन्क्लुडिंग कार पार्किंग आणि 3 BHK मध्ये पण आपली इन्क्लुडिंग कार पार्किंग प्राइस आहे. म्हणजे कार पार्किंग सहित येस तुम्ही येस देताय येस येस राईट. 2 BHK 67 लाख 67 लाख प्लस टॅक्सेस आहेत. ओके 67 लाख प्लस टॅक्सेस आणि 3 BHK 95 लॅक्स प्लस टॅक्सेस आहे. ओके Depend on म्हणजे त्याच्यामध्ये floor. किती ह्याच्यामध्ये पार्किंग किती 3 BHK मध्ये एक पार्किंग एक पार्किंग एक म्हणजे 2 BHK ला पण मित्रांनो एक पार्किंग मिळते तुम्हाला आणि 3 BHK ला पण तुम्हाला एक पार्किंग इन्क्लुडिंग आहे. पार्किंग साठी तुम्हाला वेगळे कुठल्याही प्रकारचे चार्जेस Charges नाही. सनराज कन्स्ट्रक्शनला द्यायची गरज नाही. नाहीतर काही काही डेव्हलपर जे असतात ना वेगळे चार्जेस घेतात पण हे डेव्हलपर्स इन्क्लुडिंग देतात तुम्हाला कार पार्किंग. लक्षात घ्या म्हणजे किती छान त्यांची पूर्णपणे ट्रान्सपरन्सी आहे हे लक्षात घ्या. म्हणजे छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून मी काय बोलतो प्रवीण सर ही झाली प्राइसिंग. याच्यामध्ये आपल्याकडे काय पेमेंट प्लॅन वगैरे काय आहे का? येस येस 100% पेमेंट प्लॅन आहे हा. सर. बघा बेसिकली माझा जो आता आहे ना 21 स्लॅब कम्प्लीट होऊन 22 स्लॅब चालू आहे. पण आपल्याकडे 298 ची स्कीम आहे बँकिंगची. 298 म्हणजे एक्झॅक्टली काय? जी LIC फायनान्स कडून होते बेसिकली हा. त्यामध्ये 2% जी अग्रीमेंट व्हॅल्यू आहे आपली. हा, हा. जर एक्झाम्पल आपली डील जर 40 लॅक्स ला झाली हा. तर क्लायंट कडे 80,000 रुपीज ओके हे डाऊन पेमेंट पाहिजे. फक्त 80,000 80,000 डाऊन पेमेंट प्लस OCR. म्हणजे एव्हरेज आउट मोठा मोठी तुमचा 1 BHK घ्यायला क्लायंट कडे 4 to 5 लॅक्स पाहिजे. ओके 2 BHK घ्यायला 8 लॅक्स पाहिजे आणि 3 BHK ला घ्यायला 15 लॅक्स अवेलेबल. म्हणजे 4 लाखामध्ये तुम्ही 500 लाखचं घर देताय. 1 BHK येस 2 BHK 8 लाखामध्ये. Yes. ओके म्हणजे थोडक्यात जर सांगायला गेलं तर फक्त 8 लाख क्लायंट कडे पाहिजे. आणि 3 BHK ला मोठा मोठी जर बघायला गेलं एक 10 लाखाच्या आसपास 10 ते 15 लाख 10 ते 15 लाखाच्या आसपास लागते. ह्याच्यामध्ये डिपेंड ऑन एलिजिबिलिटी आहे हम्म. आणि डिपेंड ऑन क्रेडिट स्कोर. Okay. क्लायंटची एलिजिबिलिटी काय त्याच्यामध्ये आपण 298 ची स्कीम देतो. ओके प्लस आपल्याकडे 12 मंथ EMI हॉलिडे स्कीम आहे. 12 मंथ्स EMI हॉलिडे स्कीम. Yes. मित्रांनो ही जर स्कीम जर तुम्हाला पाहिजे असेल 12 मंथ EMI हॉलिडे स्कीम 520 चा कार्पेट चांगली कनेक्टिव्हिटी चांगला प्रोजेक्ट लो डेन्सिटीचा प्रोजेक्ट आणि 20+ अमेनिटीज स्विमिंग पूलच्या सहित आणि मेट्रो स्टेशन फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती. कल्याण शिरफाटा रोड फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती. डीमार्ट 500 मीटरच्या अंतरावरती. डॉन बॉस्को स्कूल प्रोजेक्टच्या आतमध्ये. तर आजच संपर्क करा शुभश्री ग्रुपला. तुम्हाला नंबर खाली दिलेला आहे शुभश्री ग्रुपचा त्यावरती संपर्क करा आणि तुम्हाला त्या ठिकाणी 12 मंथ्स हॉलिडे स्कीम देण्याचा आम्ही तुम्हाला आश्वासन देतोय. 520 च्या कार्पेट मध्ये 680 च्या कार्पेट मध्ये आणि 1040 च्या कार्पेट मध्ये. इतका मोठा कार्पेट घ्यायचा असेल तर नक्कीच सनराज सॉलिटरला तुम्हाला व्हिजिट द्यावी लागेल आणि संपर्क करावा लागेल शुभश्री ग्रुपला. प्रवीण सर आज आपण शुभश्री ग्रुप या चॅनलवरती आले आणि आपल्या प्रोजेक्ट बद्दल विस्तृत माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद आणि आभार. तुम्ही नक्कीच आमच्या क्लायंटला ही स्कीम द्याल ही आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो. आणि 44 लाखामध्ये जर तुम्ही हा व्हिडिओ जर बघून आला तर प्रवीण सर ह्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच चांगले डिस्काउंट देतील. द्याल ना प्रवीण सर? येस येस नक्की. थँक्यू प्रवीण सर तुम्ही आज शुभश्री ग्रुप या चॅनलला आले त्याबद्दल आम्ही तुमचे आभार आहोत. थँक्यू सो मच सर तुमचं की तुम्ही मला या चॅनलवर येण्याची ऑपॉर्च्युनिटी दिली. नक्कीच नक्कीच थँक्यू. Thank you so much. नक्कीच Thank तुम्हाला you. मी ह्या प्रोजेक्टचा सॅम्पल गाईडचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल. तुम्ही सॅम्पल गाईडचा व्हिडिओ बघा आणि प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी शुभश्री ग्रुपला संपर्क करा. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार.